सर्वप्रथम आज या जांभे गावात तुम्ही सगळ्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं त्यासाठी तुमच्या मनापासून अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो। आणि निश्चितपणे मी योगेश पेडणेकर, रमेश कांबळे, उत्तम, त्याचबरोबर स्वानंद व प्रतीक यांचा खऱ्या अर्थाने अभिनंदन करीन की एवढ्या चांगल्या प्रमाणाचा एवढा चांगला उपक्रम तुम्ही आज या ठिकाणी राबवलेला। निश्चितपणे पाटील साहेब तुम्ही जेव्हा बोलत होता तुम्ही सांगितलं की आज महागाई एवढी वाढलेली आहे आणि महागाई वाढल्यानंतर या गावात किंवा आपल्यासारख्या लोकांनी सुद्धा शहरात दिवाळी साजरा करणे फार आपल्यासाठी आज कठीण झाले। गेल्याच आठवड्यात दिल्लीत होतो आणि दिल्लीत असताना सुद्धा मी त्या ठिकाणी बघितलं की काँग्रेसची सरकार ज्या प्रकारचं महागाई वाढवत असली आहे त्या महागाईमुळे सर्वसामान्य या ठिकाणी महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा फार परिणाम होतो। निश्चितपणे आज योगेश मी तुझं खऱ्या अर्थानं अभिनंदन यासाठी करीन की तू राहिला कुठे ईशान्य मुंबई म्हणजे विक्रोळी, रमेश तू राहतोस ते उल्हासनगर। आणि निश्चितपणे तुम्ही विचार करा की हे उल्हासनगर एक विक्रोळी राहणारा व्यक्ती तो निश्चितपणे या ठिकाणी शहापूर सारख्या एका छोट्याशा या गावात, शहापूर शहर तालुक्याच्या एका छोट्या गावात ते लोक दिवाळीचा फराळाचा वाटप करतात। निश्चितपणे हे खऱ्या अर्थाने युवा सेवा आहे। आणि आमचे अध्यक्ष महोदय आदित्य साहेब नेहमीच सांगतात की युवा सेना फक्त एक युवा सेना नव्हे तर एक युवा सेवा सुद्धा आहे। आणि खऱ्या अर्थाने योगेश, रमेश तुम्ही अतिशय चांगलं काम करताय। निश्चितपणे आपल्याला आज या ठिकाणी एवढा चांगला कार्यक्रम राबवत असताना आपली इथली युवा सेना, भारतीय विद्यार्थी सेना एवढा मोठा कार्यक्रम राबवत आहे आणि निश्चितपणे त्याची सगळी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। खऱ्या अर्थाने मला असं कळलंय की बराचसा वेळ गेलाय जेणेकरून लोक थांबली आहेत आणि लोक थांबल्यानंतर सुद्धा निश्चितपणे जो कार्यक्रम या ठिकाणी फराळ वाटपाचा ठेवलेला आहे तो आपण लवकरात लवकर सुरू करू। माझं एवढंच आहे की या गावातले सगळे तुम्ही आज स्थानिक आहात। आम्ही जरी ठाण्याला राहिलो, आम्ही जरी विक्रोळीत राहिलो किंवा आम्ही जरी मुंबईत राहिलो, दरोडा साहेब हे माझ्या वडिलांचे अतिशय जवळचे सहकारी आहेत। विधानसभेत ते दोघेही एकत्र असतात आणि मी जर महाराष्ट्रात जेव्हा सगळे आमदार जेव्हा निवडून गेले होते तेव्हा सगळ्यात पहिले मी फक्त दोन आमदारांना ओळखायचो। त्यांचं नाव होतं दौलत दरोडाजी आणि बाळाजी किनेकर साहेब। आमचं एक वेगळंच त्यांच्याबरोबर नातं राहिलेलं आहे। कारण साहेबांनी कित्येक वर्ष शिवसेनेची या ठिकाणी पकड ठेवलेली आणि साहेबांनी कित्येक वर्ष शिवसेनेची या ठिकाणी कामं केलेली आहेत आणि त्यासाठी या ठिकाणी साहेबांची इतका लाडकं दुसरं कोणीच नाहीये। साहेब आता तुम्ही आमदार आहात, आमची इच्छा आहे तर तुम्ही खासदार सुद्धा व्हावं, पण आपण ते करू ना, भांडू थोडंफार। तर निश्चितपणे असा चांगला तरुण आमदार जर आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे तर निश्चितपणे या गावात सुद्धा आता साहेब येत असताना मला साहेबांनी एवढंच सांगितलं की सरकार आम्हाला पैसे देत नाही म्हणून रस्ते खराब आहेत। साहेब तुम्ही जर खासदार झालात, साहेब तुम्ही जर आमदार, आता आपली सरकार येणार नाही, तुम्ही आमची इच्छा की चला आमदार असताना तुम्ही मंत्री सुद्धा व्हा। तर ज्या वेळेस आपल्याला दरोडा साहेबांसारखा मंत्री मिळेल तर निश्चितपणे ठाणे मुंबई लांब राहील, पण निश्चितपणे शहापूर सारखा हा जो एक ग्रामीण पट्टा ज्याला मानला जातो तो सुद्धा ठाणे मुंबईच्या गिनतीत मानला जाईल। निश्चितपणे आज पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो की एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही राबवलात आणि आम्हाला आमंत्रण दिलं। कधी तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही या शहापूर तालुक्यात आम्ही कधी तुम्ही आमंत्रण दिलं तर आम्ही या ठिकाणी पोहोचू, फक्त आवाज करा आणि आम्ही पोहोचू। एवढं सांगून पुन्हा एकदा सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।